आम्ही सगळीकडे प्रयत्न करतोय. मला सांगा, ड्रग्ज हे आपल्या राज्यात येतात कुठून? हे तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांना माहित नसेल? पोलिसांना माहित नसेल? आजपर्यंत ड्रग्ज इल्लीगल आहेत ना आपल्याकडे, तरी आपण ओपनली बोलतोय की प्रत्येक कॉलेजमध्ये आता पिल्लाई कॉलेज, त्या प्राध्यापकांना वगैरे माहित नव्हतं, पण तिकडच्या 5च्या बिल्डिंग मध्ये हे सगळं चालू आहे. येतात ना, तुम्हाला माहिती आहे. पोलिसांना माहित नसणार का? मला कळते तर पोलिसांना 24 तासाची सूट द्या. तुम्हाला नशामुक्त काय असेल ना, ड्रग फ्री महाराष्ट्र तुम्हाला मिळेल. पोलिसांना 24 तासाची सूट द्या. याच अभियानासाठी उद्या मुख्यमंत्री नवी मुंबईत येतात. नशामुक्ती अभियान सांगा त्यांना, येऊन करणार काय? बोलणार ना. त्याच्या 5 दिवसानंतर परत तुम्हाला ड्रग्ज इकडे दिसणारच आहे. या वायफळ भाषणांमुळे ना काही नाही होत. मला वाटतं तुम्ही आता ग्राउंडवर येऊन काम करायला पाहिजे. खूप मुलामुलींची आयुष्य वाया जातात या ड्रग्जमुळे आणि खूप इझिली अवेलेबल आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. फक्त मराठी बोलता येणं हे मराठी म्हणणं इतकं सोपं पुरेसं नाही आहे असं शेतातिवारी म्हणतात. काय काय अभिनेत्री फक्त मराठी बोलता येणं हे मराठी म्हणून योग्य नाही किंवा पुरेसे नाहीये. सुरुवात तर करा तुम्ही एक बोललात आमच्याशी मराठीत, तर आम्हाला किती बरं वाटेल. तुटक्या फुटक्या मराठीत बोला, पण एक आपल्याला बरं वाटतं ना. आपल्या राज्यात येऊन शिकण्याचा जरी प्रयत्न करताय. तुम्हाला शिकायला जेवढा वेळ लागेल, पण आता टॅक्सी चालक, रिक्षा चालकांचं पण मी हेच बोलतो. तुम्हाला कोण बोलतोय अभंग म्हणायला किंवा गायला? तुम्हाला बेसिक मराठी चालू तर करा. आम्हाला एक बरं वाटू दे की आमच्या राज्यातून शिकतायत. म्हणून मी आज त्या युपी बिहार मधून जे आलेत, मी काही असतील लोक, त्यांचा व्हिडिओ टाकला की मला खूप आवडलं. प्रयत्न तरी करतायत, प्रयत्न चालू केले. आणि जिकडे प्रयत्न चालू करता तुम्ही मराठी शिकायचं, तिकडे खरंच सलाम.